डॉट चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज मार्क. गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्राईक द बॅट्समन हरिओम. 4 षटकांचा सामना आहे. यावेळेस पंच करण्याचा प्रयत्न फसतोय आणि डॉट चेंडूची पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव होतोय. चांगली गोलंदाजी करत असताना मार्कला पाहतोय. मागील मॅच मध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर तो सामना देखील जिंकला आणि आता दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा शरीरवरती जाऊन आदळला चेंडू आणि पुन्हा एकदा मिळेल लेग बायच्या स्वरूपात एक धाव. चांगली गोलंदाजी करते गोलंदाजी ट्रॅक वरती मार्क. एक धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रात्यक्षिक उदाहरण दाखवते गोलंदाजी ट्रॅक वरती मार्क. यावेळेस हात ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न फसताय. चेंडू जजमेंट चुकीचं पाहायला मिळतं परंतु चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये थांबला मिळतील. या चेंडूवरती 2 धावा. पुन्हा एकदा मार्क सज्ज होतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डबल बॅटला चेंडू लागतोय. एक धाव तर कंप्लीट होते दुसरीसाठी जातील आणि मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल 5 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी राहील मागच्या माध्यमातून. अजून एकही फटका आला नाही मोठा. षटक क्रमांक 1 चा देखील खेळ संपला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा दाफलकरवरती. सहा धाव दाफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा मयूर होते गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा सज्ज होते फलंदाज आनंद. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतो गोलंदाज मयूरच्या माध्यमातून आणि डॉट चेंडूची होती समाप्ती. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज मयूर. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. भर वेगाने चेंडू हातलतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये नक्कीच करतो. या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रात्यक्षिक उदाहरण स्पष्ट करतोय. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू. वारंवार डॉट चेंडू पद्धतीचा खेळताना पाहायला मिळतोय फलंदाज. त्यांना चेंडू समजत नाही. पुन्हा एकदा चेंडू येतोय निर्धाव. सलगचा तिसरा चेंडू निर्धाव. 6 धावा दाफलकावरती. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू व्यवस्थित चेंडू येत नाही बॅटवरती. एक धाव तर कंप्लीट दुसरीसाठी जातील आणि दुसरी धावच्या प्रयत्नामध्ये 2 धाव देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. 5 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करते गोलंदाज मयूर. या षटकामध्ये देखील मोठा फटके येत नाही. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित चेंडू बॅटवरती येत नाही. व्यंकट जातात चेंडू उचलण्यासाठी आणि मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावाच्या मध्ये षटक देखील संपले. षटकाची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 धाव फलकावरती.
गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी करण्यासाठी यावेळेस पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडू पाहायला मिळतो मैदानच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा वेगाने चेंडू हाताळला होता आणि पुन्हा एकदा चेंडू डॉट येतो मैदानच्या आतमध्ये. चांगली कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज अजयच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थितरित्या चेंडू येत बॅटवर त्यांनी मिळाले एक धाव. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न व्यवस्थितरित्या चेंडू येत नाही आणि एक धाव तर मिळते. दुसरीसाठी जातील आणि दुसरी धावच्या प्रयत्नामध्ये 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा पोस्टिंग स्ट्रोक पाहायला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मयूर येतात चेंडू उचलण्यासाठी मिळतील. पुन्हा एकदा 2 धावा. काय किपिंग करते मैदानच्या आतमध्ये अर्जुनला पाहतोय. चांगली क्षेत्ररक्षण बॅटिंग असो बॉलिंग असो सर्व क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करतो नेहमीच. यावेळेस पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न एक धाव तर मिळतीये चेंडूवरती आणि बघता बघता 2 धाव देखील कंप्लीट आणि षटक क्रमांक 3 चा देखील खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीवर धावसंख्या पाहायला मिळेल धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती. वाईट चेंडू होतो मैदानाच्या आत. पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस ऑन साईडला विकेट केलाय आणि चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार पाहायला मिळतो हरियमच्या बॅट मधनं. बराच वेळानंतर हा षटकार परंतु संजीवनीचं काम नक्कीच करेल. पुन्हा एकदा अर्जुन सज्ज होतो. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आणि पंचांचा इशारा. वाईट चेंडू पाहायला मिळतो. 8 फॅक्टर पाहिल्यानंतर पंचांनी वाईट चेंडू घोषित केलं. अतिरिक्त धावसंख्या खर्च केली गेली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला अर्जुनच्या माध्यमातून. यावेळेस धावबादची संधी असेल परंतु कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि विकेटचं होईल पतन. फलंदाज होईल बाद. वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावसंख्या खर्च केली गेली अर्जुनच्या माध्यमातून.
आणि धाव फलकावरती धावा लागल्यात. 26 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय अर्जुन. यावेळेस कडे स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफच्या वरून चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. अजून एक सिक्सर येतोय बॅटर हरिओमच्या पाठमधनं. चांगली बॅटिंग करतोय या शेवटच्या षटकामध्ये आणि षटकारांची गरज आहे या मॅच मध्ये. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 32 आकड्यावरती. यावेळेस अजून एक पूल करण्याचा प्रयत्न केला होता व्यवस्थितरित्या. चेंडू बॅटवरती येत नाही. एकदा तर कंप्लीट होते दुसरीसाठी जातील आणि दुसरीसाठी जात असताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि मिळतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. धावाची संधी असेल आणि फलंदाज होईल बाद. शेवटचा चेंडू शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येत आहेत ते देखील पाहणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये 34 बनलात. चला गणेश इलेव्हन संघ आणि एस एम इलेव्हन संघ आता टॉस करूया तिसऱ्या सामन्याचा आपण. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होईल धावाच्या स्वरूपात. विकेट होतोय पतन आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते केबी इलेव्हन संघाची 34 आणि
चला टॉस करूया सामन्याचा. एकीकडे असेल एस ए मिलियन संघ आणि दुसरीकडे असेल गणेश इलेव्हन संघ. टॉस करूया आपण तिसऱ्या सामन्याचा. पहिल्या फेरीतला तिसरा सामना असेल. एकीकडे असतील साधुबाई आणि दुसरीकडे असतील निखिल पाटील. गणेश इलेव्हन संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षक स्वीकारले. गेंदबाजी और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया एस एम इलेव्हन या टीम को. विवेक येतोय षटक क्रमांक 1 गोलंदाजी ट्रॅक वरती. शरद पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर आणि पूल केलाय तो देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. गोल चेंडू येतोय हवाई सफर षटकार. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय शरदच्या बॅटमधनं. चौकार षटकाराची आतिषबाजी होते मैदानाच्या आतमध्ये. बारा धावा खर्च केल्यात. महागडी गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून 35 बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. अजून एक खेचून दिलाय तो देखील जाईल का सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा येत आहेत. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 16 धावा या फलकावरती. कुठेतरी सामना लवकर फिनिश करण्याच्या नादामध्ये बॅटर शनदला पाहू शकता. चांगली बॅटिंग करतोय आणि टेनिस क्रिकेट मध्ये नेहमीच लेफ्ट हँड फलंदाज घासनिक ठरलाय. चांगली बॅटिंग असताना मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार. कानमंत्र देण्यासाठी यष्टीरक्षक येत आहेत गोलंदाज विवेकला. 16 धावा धाव फलकावरती. अजूनही 19 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय आणि चेंडू डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. वाईट चेंडू होतोय मैदानाच्या आतमध्ये. दबाण दडपण गोलंदाज विवेक वरती. यावेळेस अजून एक लॉफ्ट हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये खेळपर्यंत पोहोचत नाहीयेत आणि मिळेल त्या 2 धावा. तिसरीसाठी चालत अर्जुन. धावाची संधी असेल आणि 3 धावा देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकेल 3च्या मदतीने. 20 धावा धाव फलकावरती. अजूनही 15 धावसंख्येची गरज. फक्त औपचारिकता शिल्लकच या मॅच मध्ये. अक्षरशः तुटून पडले आहेत. पहिल्या षटकामध्ये चौकार षटकार सिंगल डबल ला देखील प्राधान्य दिलं जाते. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट खेळतात. आता स्ट्रायकेटला बॅट्समन अर्जुन. डान्सिंग डाऊन द विकेट. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जाईल सीमा पार. नजाकत भरा फटका पाहायला मिळतोय परंतु पंचांचा इशारा येणं बाकी आहे आणि षटकार येतोय. पंचांचा इशारा. 6 धावा मिळतील.
26 धावा धावफलकावरती अजूनही 9 धावसंख्येची गरज. हरिओम येतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. उसळी प्राप्त करत नाही चेंडू आणि डीप राहिला आणि सीमा पार अर्जुनच्या बॅट मधनं येतोय. या मॅच मधील हवा काढणारा षटकार आणि षटकारच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 33 धावा, फक्त 2 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. यावेळेस अजून एक विकेट आणि मिळेल या चेंडूवरती आणि सामना जिंकलाय या मॅच मध्ये.